हॅलो, वेलकम टू धनिष्काज ब्लॉग. आज दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली. पप्पांचे मित्र आले होते सकाळी. ते वारंवार येतच असतात. बरेच गायडन्स पण करतात मला छानपैकी. सो आज बराच वेळ त्यात गेला. काकांनी मला एक छान गिफ्टसुद्धा दिलं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी रील शूट केली. आमचं आजचं लाईव्ह होतं फॅन्सी नाईटीचं, जे की दुपारी 3:30 वाजता होतं. सो आम्ही 1 ते 1:30 वाजता ही रील शूट केली. रील शूट झाल्यानंतर ही दीदी आली होती शॉपिंगला. या दोघी बहिणी आहेत, माझं रेग्युलर कस्टमर आहे. ही दीदी मुंबईवरची आहे आणि ती पुण्यात आली की माझ्याकडून शॉपिंग करते. सो त्यांनी नाईटीज, कॉर्डसेट दोघींनी बराच वेळ बघितले, छानपैकी सिलेक्ट केले आणि इवन आम्हाला काही त्रासही दिला नाही, कारण ते त्यांचेच दोघी एकमेकींना दाखवत होते कुठलं छान आहे, कुठलं छान आहे आणि त्यांचे फोटोज वगैरे त्याचे चालू होते. सो याच्यामध्ये आमचा बराच वेळ गेला. सो दीदींना आम्ही गिफ्ट वगैरे पण दिलं. त्याच्यानंतर आमचं जेवण झालं आणि मग लाईव्ह सुरू झालं. 3:30ला लाईव्ह सुरू केला. आज 1.5 तास लाईव्ह चालू होतं, कारण भरपूर स्टॉक दाखवायचा होता. सो इथे मी लाईव्हमध्ये एक नाईटीज सगळ्या लेडीजना दाखवत होते. मी प्रत्येक वेळेस क्लिअर आणि माझं लाईव्ह खूप छान असतं, नक्की अटेंड करा. लाईव्ह झाल्यानंतर शांत बसले, 2 घोट पाण्याचे घेतले. म्हटलं आता चेंज करून यावं आणि पुढच्या कामांना लागावं. इथे मेस तर तुम्ही बघता, पण जास्त वेळ काही मला बसता आला नाही, कारण नेक्स्ट क्लायंट आलं आणि विशाखा हे सगळं आवरत होती. त्यामुळे मी तिला क्लायंट हँडल कर असं सांगूच शकत नव्हते. सो हे क्लायंट अराऊंड माझ्याकडे 1.5 ते 2 तास होतं. त्यांनी तशी बरीच शॉपिंग केली. सो त्यामुळे बराच वेळ गेला. मीनवाईल हे बाकीचे क्लायंट येत होते, ज्यांना ड्रेसेस वगैरे हवे होते. सो हेही माझं रेग्युलर क्लायंट आहे, जे स्टिचिंगसाठी येतं. त्यांनी ड्रेसेस वगैरे कलेक्ट केले आणि त्यानंतर मग ह्यांना मी यांच्या शॉपिंगच्या सगळ्या बॅग्स दिला, हिशोब समजवला आणि मग त्यांचे पैसे आल्यावर त्या बॅग्स घेऊन गेला. त्यानंतर मग थोडीशी मी रिलॅक्स झाले, कारण आज फायनली मी 7-7:30 वाजता रिलॅक्स झाले. 7-7:30ला मी निवांत बसले आणि बाकीच्या लोकांना रिप्लाय देत होते, कारण लाईव्ह झाल्यानंतर व्हॉट्सअपला बरेच मेसेज असतात, ऑर्डर्स असतात. त्या सगळ्या बघण्यामध्येच आमचा 1 ते 2 तासांचा वेळ असाच निघून जातो. इकडे मेस बघताय, जो की विशाखा आवडती. सो आजचा ओव्हरऑल डे खूप हेक्टिक गेला. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.